आता आम्ही द्वारकाधीश मंदिर पाहायला चाललोय. हे कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि ते किती चुकीचं आहे हे दाखवायला ते घेऊन चालत मला. तिथे चालता पप्पा. तर अशी झाली आमची द्वारकेची सुरुवात द्वारकाधीशच्या दर्शनाने. स्टेशनपासून अवघ्या 60 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या ठाकरिनी हॉटेलमध्ये आम्ही चेक इन केलं, फ्रेश झालो आणि थेट गेलो आजच्या दिवसाचा शुभारंभ करायला गुजराती ब्रेकफास्टने. जागेवर जाऊ नका, जागा कॉम्पॅक्टशी होती पण मेन्यू फार मोठा होता. गरमागरम जिलेबी आणि मिनी पुरी विथ बेसनाची कढी आणि आलू सब्जी, गाठिया, मिरची आणि थंडगार छास. राधे राधे. एक पूरी लेंगे, यस इसको तोड़े, देन ऐड ऑन गाठिया. पहले गाठिया पड़ेगा, यस. बाद में आएगा ये कड़ी है बेसन का, उसके बाद आएगा ये रस्सा सारा. हाँ, ये सारा इसके अंदर. ठीक है ठीक है. ज़्यादा इसके अंदर. हाँ, स्वाद पूरे रस्से में. ये खाएंगे एक बाइट में पूरा. तरीका खाने का. यहाँ पर लोकल लोग ज़्यादा आते हैं. 80 साल पुराना दुकान है. ओके. वो सिर्फ रस्सा और गाठिया खाने आते हैं. जैसे मिसळ खाते मुंबई में, हाँ. ऐसे हमारे यहाँ रस्सा और गाठिया खाते हैं. आता खाता खाता एवढं खाल्लं की जिरवायला थोडं काम केलं. तेवढीच आजीची मदत. आणि त्याच शेजारी होतं 100 वर्षांहूनही अधिक वारसा असलेलं श्रीकृष्ण विजय हॉटेल. ती त्याच्यावरचा अर्धवट गेलेला रंग, फर्निचर, मिरर, फोटो फ्रेम्स सारं काही एकदम विंटेज वाईब देत होतं. त्यात सकाळची सूर्याची किरणं 4 चांद लावत होते. शेकडो फोटो काढून आम्ही हॉटेलवर परतलो. सकाळचा इतका छान सुंदर ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी मस्त घरी आलो. ताणून दिलं छान आणि मग सगळ्यांनी फ्रेश होऊन आता आम्ही आलो जेवायला. इथे मला एक सिस्टीम अशी नाही आवडली ना की ह्यांच्याकडे ना असे जेवणाचे काही फारसे बरेचसे ऑप्शन्स नाही आहेत. म्हणजे मी असं म्हणत नाही की इथे येऊन आम्हाला काहीतरी पंजाबी आणि एकदम असं काहीतरी वेगळा पण गुजराती किंवा काठियावाडी थाळी पण जर तुम्ही ठेवताय तर खूप गिने चुने असे त्यांचे रेस्टॉरंट्स आहेत. आणि अगदी ओसाड म्हणजे त्यांचे लोकल शॉप्स पण नाही आहेत काहीच. म्हणजे अगदी त्यांचे लोकल शॉप्ससुद्धा नाही आहेत. आणि का नाही आहेत मला समजत नाही. कसे सर्वाईव्ह करतात ही लोकं. स्टेशनच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर एखादं बेसिक मेडिकलचं किंवा किराणा मालाचं किंवा साधा कुठलं पण दुकान असण्यापेक्षा म्हणजे भिंतीला भिंत लावून असे ह्यांचे भयंकर भरपूर असे लाईनमध्ये हॉटेल्स आहेत पण रेस्टॉरंट्स नाही आहेत, बेसिक दुकानं नाही आहेत. सो मला ती गोष्ट अजिबात नाही. तर मिक्स भाजी, खिचडी, बटाट्याची, छोले आणि तिथे सगळे अचार आणि चटणीज आहेत. सो आपण एक एक आता घेऊया. मला आता जेवण बघून मज्जा येते स्वतः. शिवूया चला. डोक्यावर ठेव. अगं गांधीजींची 3 माकडं कशी असतात. छान लाईट कुठे चाललं आपण. काय यार आता आम्ही द्वारकाधीश मंदिर पाहायला चाललोय. संध्याकाळचा
साडेसहाला सनसेट आहे ते पाहायचं आहे. सूर्याच्या मावळत्या किरणांमध्ये तो आनंद आम्ही लुटणार आहोत. एकदम हुर्या असं करणार, हुर्या असं आम्ही करणार आहोत. ते आमच्याकडे कधी घेणार आहे सरप्राईजमध्ये, हे कधी ठरलं? काय माहीत नाही. तिने आई ठरवलं ते, पण शप्पथ. ते काय माहिती आहे, ती आणि तिची आई हे दोघांनी ठरवतात. पण माझ्या कानामध्ये येते कारण आपले पण गुप्तहेर आहेत. धन्यवाद, बाय. हॉलिडे असल्याकारणाने अफाट गर्दी होती आणि मंदिरात फोन बॅग काहीच अलाव नसल्याने बाहेरच लॉकरमध्ये आम्ही सामान ठेवलं. बाहेर येऊस्तोवर अंधार झाला, अदरवाईज मंदिर प्रचंड सुंदर आहे. सनसेटचा टाईम झालेला आणि आम्ही पोचलो सुदामा सेतूवर. सॅडली पूल काही कारणास्तव वापरण्यासाठी बंद ठेवण्यात आला होता, म्हणून काही फोटोज काढून आम्ही पोहोचलो गोमती नदीवर सनसेट आणि आरती बघायला. गरमागरम वाफाळतं दूध दिसलं आणि आम्ही थेट दुकानात शिरलो. दूध ग्लासात उतरलं पण मनात नाही. ॲब्सोल्यूट डिसअपॉइंट होऊन आम्ही बाहेर पडलो आणि गेलो इंस्टाग्राम फेमस ब्लॅक कावा प्यायला. नावातच दायरा असलेल्या काव्याने सगळे दायरे पार करून अतिशय तुकरट असा कळतं पाणी पिऊन आम्ही गपचूप हॉटेलवर गेलो. सो गुड मॉर्निंग. आज आहे डे 2 इन द्वारका. सो आता सकाळचे ऑलमोस्ट 6:30-7 आणि आता आम्ही निघालो आहोत बेट द्वारका आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला. सो आता पहिले आम्ही जाऊन नाश्ता करणार, भयंकर भूक लागले आणि अर्धे बाकीचे आमचे सगळ्या जणांचे, कोणाचं डोकं दुखतंय, कोणाची कंबर दुखताय, कोणाचं काय दुखतं, असं सगळ्यात येऊन झालं. बट ते आजचा दिवस कसा जातोय. तर आजच्या व्लॉगची आणि आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगापासून. तर आता आपण जाऊया नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला. देवभूमी द्वारकेतलं नागेश्वर ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी 10वं ज्योतिर्लिंग. असं म्हणतात या ठिकाणी दारुका नावाच्या राक्षसाने सुप्रिया नावाच्या शिवभक्ताला कैद केलं होतं. सुप्रियाच्या ओम नमः शिवाय या मंत्रोच्चाराने साक्षात भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी या राक्षसाचा वध केला आणि एक स्वयंभू शिवलिंग प्रकट झाले, ज्याची पूजा आजही केली जाते. मंदिराच्या परिसरात तुम्हाला भगवान शिवाची सुमारे 25 मीटर उंच भव्य अशी मूर्ती बघायला मिळते. काय कुठे आहे? अरे तिथे होतं प्रवेशद्वार. चला. गोपी तलावाकडे जाताना वाटेत हे रुक्मिणी आणि लड्डू गोपालचं मंदिर बघायला मिळतं. बाहेर पडताच हे रंगीबिरंगी मार्केट लागतं, जिथे राधाकृष्ण लिहिलेलं लहानग्यांचे कपडे, खेळणी आणि बघायला मिळतं गोपीचंदन. हे कुठल्याही चंदनाचं लाकूड नाही, तर ह्या गोपी तलावातली माती आहे. एक पवित्र, सुगंधी, फिकट पिवळ्या रंगाची माती, जी वैष्णव पंथांच्या अनुयायांमध्ये टिळा लावण्यासाठी अत्यंत पूजनीय मानली जाते, जे शुद्धता, शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहे.
आणि त्याच्या वापरामुळे शीतलता, आध्यात्मिक एकाग्रता आणि पॉझिटिव्हिटी मिळते. स्पेशली कृष्णपूजनात या चंदनाला विशेष महत्त्व आहे. तुझ्याकडे ओरिजिनल रेबॅनचा असताना तुला हे का घ्यायचं आहे? टाइमपास आहे, टाइमपास. अरे काकडी घेणार होतो ना. चला, तर बेसिकली हे गोपी तलाव काय आहे तर असं म्हणतात की कृष्ण आणि त्याच्या गोपिकांनी इथे शेवटची रासलीला केली होती. कृष्णाच्या विरहामध्ये ज्या गोपिका आहेत त्या इथे त्या तलावात स्वतःला त्यांनी सामावून घेतलेलं आणि इतक्या पवित्र त्या तलावामधली जी माती आहे ती तुम्ही जे बघता तो टिक्का लावतात तो ह्या चंदनाचा असतो जो तुम्ही इथे बघता तो. तर अशी माहिती आहे ह्याची. आता आम्ही चाललो आहोत बेट द्वारकाला. कितना दूर है बेट द्वारका यहाँ से? 21 किलोमीटर. 21 किलोमीटर. बेट द्वारकेला पोहोचल्यानंतर पहिलंच तुम्हाला बघायला मिळतं ते म्हणजे सोन्याची द्वारकाधाम. बेसिकली हे एक म्युझियम आहे ज्यात कृष्ण जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास सुंदर मूर्त्यांमधून दाखवलेला आहे. अगेन बेट द्वारका मंदिरात फोन आणि बाकी काहीच अलाव नसल्यामुळे मी काही शूट करू शकले नाही. ब्लॅकआउट झाला आहे डोळ्यांसमोर. तर एवढं ऊन आहे, एवढ्या उन्हात आम्ही चालत चाललो आहे. काय रिक्षा नाही आहे तर त्यांचे रेट अव्वाच्या सव्वा, लाईक 1 किलोमीटर पण नाही आहेत. बट यायचे वेगळे जायचे वेगळे असे कायच्या काय लूट करून ठेवले ह्या लोकांनी. अशा प्रकारे आमचं बेट द्वारकेचं दर्शन झालेलं आहे. बेट द्वारका इथे म्हणजे ही मूळ इथे जी द्वारका आपण म्हणतो जी बुडाली वगैरे तर ती हे इथे हे मूळ आहे आणि मूळ द्वारकाधीशचं मंदिर हे इकडे आहे. त्याच्यानंतर ते तिथे बांधलं आणि आता पुन्हा इथे थोडंसं काय म्हणतात थोडं काम करून आणि सगळ्या गोष्टी करून ते इथे बांधतात त्या लोकांनी. तर ते दर्शन करून झालं आमचं. आता कुठे जातो आपण? अभी किधर जा रहा है? हाँ शिवराजपुर वहाँ पे क्या है? बीच है. अरे एवढ्या उन्हात बीचवर. शिवराजपूर बीचवर पोहोचल्यानंतर बाहेरचं रखरखतं ऊन बघताच मी बाहेर न जाण्याचं ठरवलं आणि येता येता रुक्मिणी मंदिराचं दर्शन घेतलं. उन्हाने अंग आणि डोळे पोळून घेऊन शरीराचे हाल करून आम्ही पोहोचलो हॉटेलवर. 3 तासाची वामकुशी घेऊन आम्ही पुन्हा एकदा मनात आशा घेऊन उतरलो द्वारकेच्या गलियों में गरमागरम दुधाच्या शोधात. तर आम्ही आता निघतो आहोत द्वारकावरून. आमचं सगळं दर्शन आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि खूप व्यवस्थित झाल्यात. काही काही ठिकाणी गोष्टी खूप खराब
खूप खराब म्हणजे खूप खराब असं नाही, पण एका पॉईंटला गोष्टी खूप खराब आणि एकंदरीत सगळा एक्सपिरियन्स कसा होता, माझ्याबरोबर आलेला माझी फॅमिली आणि त्या सगळ्या जणांना तो एक्सपिरियन्स कसा वाटला आणि ते सगळ्यांना आमच्यासोबत मज्जा आली की नाही आणि त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे हे आपण त्यांना आता विचारूया. चला चलो, लास्ट डे आपला, लास्ट डे काय लास्ट, आता शेवटचे काही तास सगळ्यांनी आपला आपला एक्सपिरियन्स सांगा हा कसा वाटला. चला सुरुवात तुमच्यापासून. कसं वाटलं तुम्हाला? खूप खूप छान वाटलं, एन्जॉय केलं. काका तुमचा काय एक्सपिरियन्स? दाबेली तुम्हाला फायनली मिळाली काल खायला? दाबेली खायची राहिली पण पुढल्या वर्षी बघू. आयोजक, आमच्या ट्रिपचे आयोजक, काय म्हणणं आहे तुमचं? इथल्या लोकांना अजिबात ऐकायला येत नाही आणि जास्त हॉर्न मारत असतात आणि धक्का देत असतो. अजिबात शिस्त नाही इथल्या लोकांना. अरे देवा, मॅनेजमेंट झिरो इथल्या प्रत्येक मंदिराचं आणि लोकांचं सुद्धा. वर्स्ट एक्सपिरियन्स. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम, भजले